नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, CET सेलकडनं MBBS BDS कॅप राऊंड 1ची सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण ती सिलेक्शन लिस्ट कशाप्रकारे पाहायचं आहे आणि तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे का नाही, कशाप्रकारे पाहायचं आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर हा PDF हवा असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील मिळून जाईल किंवा तुम्ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन डाउनलोड करून घेऊ शकतात. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ॲडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस नीट 2024-2025 प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर MBBS BDS कोर्सेस कॅप राऊंड 1. आता ही जी सिलेक्शन लिस्ट आहे ती MBBS BDS साठी म्हणजे ग्रुप एच्या कोर्सेससाठीची होती. तर यामध्ये MBBS आणि BDSचेच अलॉटमेंट या लिस्टमध्ये आलेले आहेत. तर बघा कशाप्रकारे पाहायचं आहे. या ठिकाणी तुमचं सिरियल नंबर दिलेला आहे. या कॉलममध्ये ऑल इंडिया रँक पाहायला मिळेल आणि या ठिकाणी नीट रोल नंबर. आता जेव्हा तुम्ही या PDF मध्ये तुमचं नाव सर्च करणार असाल तर तुम्ही डायरेक्ट तुमचा नीटचा रोल नंबर टाकू शकतात. नीटचा रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचं नावच सर्च करून दिसेल. किंवा मग तुम्ही तुमचं नाव देखील टाकू शकतात. नाव टाकल्यानंतर तुमच्या नावाच्या समोर काय अलॉटमेंट झालेली आहे का नाही ते पाहता येईल. तर बघा कशाप्रकारे पाहायचं आहे. आता बघा, एखाद्या कॅन्डिडेटचं एक्झाम्पल घेऊयात. तर तुमच्या नावाच्या समोर तुमची कॅटेगरी मेन्शन केलेली असेल आणि या ठिकाणी तुमचं कोटा म्हणजे कोणत्या कोट्या थ्रू तुम्हाला सीट अलॉट झालेली आहे ते कोटामध्ये असेल आणि जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल. आता बघा, जर तुमच्या नावाच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे आला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे प्रिफरन्सेस फिल केलेले आहेत त्या प्रिफरन्सपैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नाही. म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नाही, म्हणून तुमच्या नावाच्या समोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे आलेलं असेल. आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल तर तुमच्या नावाच्या समोर डायरेक्ट ते कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे त्याचं नाव येईल आणि त्याचं कॉलेज कोड देखील या ठिकाणी येणार आहे. तर ही होती MBBS BDS कोर्ससाठीची राऊंड 1ची सिलेक्शन लिस्ट. तुम्हाला जर हा PDF हवा असेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही जी लिस्ट आहे ती डाउनलोड करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला ते CET सेलच्या वेबसाईटवरती देखील पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे जे PDF आहे ते डाउनलोड करू शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.